गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी फ्रेश झाली आहे आणि आता माझं चालू आहे स्वयंपाक. तर बऱ्यापैकी स्वयंपाक झाला आहे. आता फक्त बाजरीची भाकरी बनवायची बाकी. आज शेपूची भाजी बनवली आहे आणि इकडं भजे वगैरे दिसत असेल कारण आज आहे आषाढातला मंगळवार, त्यामुळं आज नैवेद्य बनवले गावातल्या सगळ्या देवांसाठी नैवेद्य बनवले. आणि आत्यांना दिला तर सुवासिनी जेवण आहे, कारण आषाढ महिन्यात बऱ्याच ठिकाणी सुवासिनी असतात, त्यामुळं त्यांना सुवासिनी जेवण आहे, त्यामुळं आमच्या पुरता स्वयंपाक आहे. आणि काना पण उठून आलेला आहे कुठे आणि दादातील नैवेद्य घेऊन तोपर्यंत मी भाकरी बनवते. आणि दिदीला आज खूप सारे कपडे, कारण दादांचे नात्यांचे कपडे ते थोडंसं ऊन पडलं होतं, तर मग आत्या म्हणे तेवढे धुवून टाकून. तर दीदी धुत आहे, पण आता ऊन पण गेलंय तर वाळले तर बरे. तर गाईज आमच्या दादूची आणि माझी चालू आहे आता सकाळच्या नाश्त्याची तयारी. दादूला सकाळचा नाश्ता देते, त्याच्यात आहे खिचडी भात, कारण आज नैवेद्यासाठी डाळ भात केला होता. मग दादूला पण त्याचाच खिचडी भात बनवला आणि तोच आमच्या दादूला आता नाश्त्याला देते. रोज तर आम्ही सकाळी त्याला केळी द्यायचो, पण केळी नाही ना आता, म्हणजे सीझन नाही राहिला एवढा केळीचा, आणि केळी पण एवढं चांगलं नाही येते. मग म्हटलं कशाला अजून सर्दी वगैरे दुसरं काही झालं तर, त्यामुळं आता मी केळी नाही देते त्याला. मग पोहे, उपमा किंवा असं काहीतरी ओट्स वगैरे थोडंसं नाश्त्याला देतो. मग दुपारी तो झोपला, नंतर नाश्ता झाल्यावर तो झोपतो आणि मग डायरेक्ट 11 वाजता उठतो, 11 साडे 11ला मग जेवण करतो. आज पराठा खाशील ना दादू? आलू पराठा. आज आम्ही दुपारी जेवणात आलू पराठा बनवू. कुठं चाललंय इथं? खाली चाललोय, भूक लागली. तुम्ही या शर्टमध्ये लई चांगले दिसते आणि फिट वाटतंय, कारण तुम्ही कटिंग पण केली म्हणून. नाहीतर तुम्ही फिट नसते वाटले. तुमचं एवढं मोठं डोकं दिसलं असतं. एवढी शायनिंग मारायची गरज नव्हती आणि एवढं ॲटिट्यूडची पण गरज नव्हती. मला स्टोरी ठेवते, आज मोनाचा बर्थडे. ओके, हॅपी बर्थडे मोना. आमचे पहिल्यांदा स्टोरी स्टेटस ठेवीत राहते बरं का, कोणाचा बड्डे असू. आमच्या घरात पहिलं स्टेटस त्यांचं राहतं, म्हणजे माझ्या बड्डेचं नाही सांगता येणार, पण मग बाकीच्यांच्या बड्डेला तरी पहिलं त्यांचं राहतं. आणि यांनी माहिती का माझ्या बड्डेला, म्हणजे लग्नानंतर नाही, लग्न जमलं होतं आणि माझा बड्डे होता. कधी हो? तुझा बर्थडे कधी होता? लग्न जमलं त्याच्या 3 महिन्यानंतर माझा बड्डे होता. तर आता हॅपी बड्डे श्रुती एवढं टाकायला पण यांना इतकं कष्ट लागत होते ना. यांनी कसं टाकलं माहिती का, HBD आणि पुढं श्रुती. मग यांच्या एका मित्राने विचारलं का रे ही कोण आहे म्हणे, बरं का. हे म्हणे माझी होणारी बायको आहे म्हणे. मग तुला पूर्ण वाक्यात काही टाकता येत नव्हतं का म्हणे, होणारी बायको आहे तू असं टाकू राहिला, काही वाटतं का म्हणे तुला? म्हणजे असं तर माझा नवरा आहे. मला सुद्धा म्हणलं काय माणूस आहे HBD, याला हॅपी बर्थडे सुद्धा येत नाही. लाजायचा काय विषय होता? आपलीच बायको होती, कुठे लोकांची होती? हा मी काय विचारते ते सांगा. हा ना, नाही विषय टाळू नका. स्वतःवर आल्यावर माणूस असाच विषय टाळू. जाऊ दे मर्दे, हे बोर करून राहिले मला. मी काय विचारते, काम करतोय ना. काय काम चालू आहे? गाणं शोधतोय मी. स्टोरी ठेवणं म्हणजे बाई एक टास्क राहतो मोठं. हा, म्हणून ते फक्त HBD टेक्स्ट शोधा, त्याच्यानंतर गाणं शोधा, सगळं असं चांगलं चांगलं आलं म्हणूनच पाहिजे तुम्ही ना. फक्त HBD असं लिहिलं होतं माझ्या बड्डेला ना. चला मी करते खाली आता. तर मी पण येतोय का? नका येऊ. तर चला आता संध्याकाळचे वाजले 6 साडेसहा वाजता असं, आणि आता स्वयंपाक चालू आहे. आज मला वालाची शेंगा बनवायची आहे. तर शेंगा झाल्या आहे माझ्या जवळजवळ बनून झाले. दीदींनी पीठ मळलं आहे आणि किचनमध्ये ना त्या चटईलाच वास होत्या, म्हणजे का तर काही सांडलं का काय ते पण नाही कळत आहे. पण असं बारीक काना पण असं काही खातो बितो पडत असेल, त्याच्यामुळे त्याला होत्या वाटतं. पण चटई धुतली तरी जर आल्या तर मग चटईत प्रॉब्लेम नाही आहे. आता जवळ चिखल वगैरे राहतं, किंवा आता पावसामुळं कसं आहे, म्हणजे शेतात राहत असल्यावर मला एक कमेंट होती की असतं बी शेतात राहत असलं की होतं पण म्हणे, तर दालचिनी वगैरे ठेवायची असं काहीतरी.
तर दिदी म्हणे आता मी पहिली चटईच धुते म्हणे, कारण पावसामुळे तिला धुता पण येत नाही. रोज सारखा पाऊस आहे आणि ती वाळणार नाही, त्यामुळं दिदी म्हणे आता ऊन पडले तर आत्ता धुते म्हणे. रात्री जरी कुठं आपल्याला काय करायचं त्या चटईचं, कारण आम्हाला घरात चटई नसली का असं वेगळंच वाटतं. त्यामुळं ते आता चटई धुत आहे. तोपर्यंत मी भाजी झालीच आहे माझी. आता पोळ्या पण बनवून घेते, म्हणजे मग कसं काना खेळतोय बाबांजवळ. त्याला बाबांजवळ खेळायला मजा वाटते. आत्याने ते गेले कुठेतरी खबरीला, त्यांना एका ठिकाणी जायचं होतं तर तिकडे गेले. तर चला घेते बघून. चला गाईचं आम्ही दोघं चाललो आहे आज फिरायला. आज पाऊस पण नाही आहे आणि जरा मस्त वातावरण झालं आहे. रस्ता पण कोरडा झाला आहे, सटकीचा नाही राहिला आता. त्यामुळं म्हटलं थोडं फिरून येऊ. असं डोकं दुखत होतं थोडंसं, म्हटलं थोडं रिलॅक्स होऊ. आज स्वयंपाक पण आमचा लवकर आवरला. काय बनवलं आज? वालाच्या शेंगा, चपाती. नाईस, जसं लय आवडतं. नाईस. झालं का तुमचं काम? झाली सुट्टी? मस्त दिसतंय हो. अशा लाईट मध्ये ना माझ्या कॅमेऱ्यातली चांगली दिसते. तसा नाही, म्हणजे नाही 0.6 वर एवढं चांगलं नाही दिसत घरात आपल्या. एवढा किचन मध्ये लाईट कमी ना, लाइटिंग वर राहते. पिक्चर शूट करताना त्यांचे 2-2 कोटीचे कॅमेरे राहते, तरी ते लाईट लाविते. का बरं लाविते ते बरोबर. इट्स नॉट अबाउट कॅमेरा ओनली. एवढ्या लाईट मध्ये नोकियाच्या कॅमेऱ्यामध्ये पण चांगलं दिसतं, त्या एवढ्या बटनाच्या मोबाईल मध्ये पण चांगलं दिसतं लाईट असलं तर. असं राहतं. कारण ना संध्याकाळी काय होतं, लाईट डिम राहते थोडीशी, त्यामुळे आमच्या किचनमध्ये ना एकदम लाईट डिम होऊन जातो आणि असा अंधार दिसतो थोडा. आणि 0.6 वर मग चांगला नाही येत व्हिडिओ. 1x वरच काढावा लागतो, तो पण एवढा लई चांगला नाही येत. लाईटिंगमध्ये कसं व्हिडिओ जरा चांगला येतो. काय खातोय रे? ओट्स खातो पप्पा मध्ये. थांब रे, काजू बदाम खाऊन घेऊ दे पप्पाला, मग तू खालचं दूध खाय. खाय, हे नाही खायचं तुला भाजी पोळी? ए मामा, तो कस काय पाहिलं? ओ द्या ना. कानाच्या डिमांडनुसार काकाला आम्ही टोपी घातली कानाची. लहान बाळांची टोपी घातली रे. आजीचं बाळ. आजीचं बाळ कुठे आजीचं बाळ? हे बाय आजीचं बाळ. आणि मम्माचं बाळ कुठे? आता टोपीच घाला तो म्हणा. आपल्याला टोपी घालायची आता. नाही तुम्ही घाला म्हणा काका, तुम्ही. तर का ना इकडे पाय, आम्ही आज दादूला असं बांधलं होतं, कारण बाहेर थोडंसं गार वातावरण आहे. टोपी तर काय ठेवीत नाही, मग मी पण माझी ओढणी बांधली आणि त्याला पण हे बांधलं, मग तो राहून द्यायचा. इकडे पाय, इकडे पाय. वाव कुठू. दुसऱ्या तिथे आणून राहिलं त्याला. हे कोण आहे? चल सोडू आपण आता, सोडू. मला आठवतं लहानपणी माझी मम्मी पण कुठं जायचं असलं का असं रुमाल बांधून द्यायची मला. एवढा मोठा रुमाल आहे का त्याच्यात 3-4 काना बसतील? मला देवेला सेम रुमाल होते, फक्त आमचे थोडे कलर वेगळे होते. हा का? हा. ए टाकले
टाकलेला उड्या मारायला तातून टाकून दिले असा लय भारी फोटो आहे. मी असं त्याच्या गळ्यात हात घातलेला आहे, त्यानं असा कानाला फोन लावलेला आहे, तो लय गुब्या गुब्या होता. आणि असा मी पहिली असं मी त्याच्या गळ्यात हात घालून उभी. हो का यांचं सुसू केली. सु गेली हो उचला ना मग आता काय करणार आहे सू करूच तर तुम्ही डायपर तर घालायच त्याला. काढा मग धरा.